सोलकढी तर तुम्ही बऱ्याचदा पिली असेल, परंतु ह्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये ना ही कैरी कढी नक्की ट्राय करून पहा. एकदा जर पिणार ना तर नक्की तुम्ही फॅन होणार आणि अगदी सीझन संपेपर्यंत दररोज बनवून पिणार. त्यासाठी एक कैरी घेतली, सालं काढून घेतलेली आहे. कैरी जास्त आंबट असेल ना तर अर्धीच घ्या. आता ही माझी कैरी थोडीशी कमी आंबट आहे, त्यामुळे मी पूर्णपणे एक कैरी घेतलेली आहे. त्यानंतर एक अख्खा नारळ छान असे याचे काप करून घेतलेले आहे. प्रोसेस म्हणाल ना तर सोलकढीचीच आहे, फक्त आपण यामध्ये कोकम अगळ न वापरता कैरी वापरणार आहोत. जी कैरी कापून घेतलेली होती ती टाकलेली आहे. त्यानंतर हिरवी मिरची, 2 लसणाच्या कळ्या, आलं घातलेलं आहे आणि ही अजूनच पाचक-बुचक व्हावी, अजून छान टेस्टी व्हावी ना याकरता मी कढीपत्त्याची पानं आणि इथे पुदिन्याची पानं घातलेली आहे. हे टाकणं पूर्णपणे पर्यायी आहे. 1 चमचाभर जिरं घातलेलं आहे. त्यानंतर 1 चमचाभर साखर घातलेली आहे. साखरेचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी अधिक ठेवू शकता. चवीपुरतं मीठसुद्धा घालायचं आहे आणि जे ओलं नारळ मी फोडून घेतलेलं होतं त्यातलं पाणी माझ्याकडे शिल्लक होतं तेही टाकून घेतलेलं आहे आणि नंतर आवश्यकता लागेल तसं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि नारळाचं दूध आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता ही जी कृती आहे ना आपल्याला 2 वेळा करायची आहे. पहिल्या वेळेस निघेल तितकं पाणी काढायचं, त्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा ह्याचं दूध काढायचं आहे. अशी ही प्रोसेस आपल्याला 2 वेळा करायची आहे. तर हे पहा, नारळाचं दूध आपल्या इथे तयार झालेलं आहे, म्हणजे कैरीची कढी आपली इथे तयार झालेली आहे. लगेच पिणार असाल तर काही बर्फाचे तुकडे टाकून प्या किंवा मस्त फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवून द्या आणि जेवणाच्या वेळेला घ्या. अप्रतिम लागते. आता हिला आपण कैरीची कढी म्हणूया किंवा अजून काही नाव सुचवणार असेल तर ते मला कमेंटमध्ये जरूर सुचवा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका.